पाहुयात पुढची बातमी। भाजप नेते आणि खासदार अशोक चव्हाण यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे। चव्हाण यांनी अंतरवाली सराटीमध्ये जाऊन जरांगे यांची भेट घेतली आहे। यावेळी त्यांच्याबरोबर शिंदे गटाचे खासदार संदीपान भुमरे हे देखील उपस्थित होते। मराठा आरक्षणासाठी जरांगेंनी सरकारला 13 जुलैचा अल्टिमेटम दिला आहे। या बैठकीत अशोक चव्हाण यांनी जरांगेंच्या प्रमुख मागण्यांपैकी एका मागणीला मान्यता दिल्याचं कळतंय। आता शिंदे समिती हैदराबादमध्ये जाऊन तेथील गॅजेट तपासणार असल्याचं चव्हाण यांनी जरांगेंना सांगितलंय। जरांगे पाटलांना या ठिकाणी भेटायला आलो आणि त्याची माझी चांगली चर्चा झाली आणि त्या सर्व मागण्या या शासन स्तरावर पुन्हा त्याचा पाठपुरावा करण्यासंदर्भात त्याची माझी विस्तृत चर्चा झाली। चर्चा मागे झाली होती की ज्या काही किरकोळ स्वरूपाचे गुन्हे आहेत आंदोलनाच्या दरम्यान घडल्यात ना काही घटना ते मागे घेण्यासंदर्भात चर्चा शासन स्तरावर झाली होती आणि त्यावेळेस मान्य झालं होतं की हे गुन्हे मागे घेतले पाहिजे। फक्त गंभीर गुन्हे जे आहेत त्याच्यामध्ये कोर्टाच्या अडचणी काय आहेत आणि त्यामुळे ते वगळता जे इतर किरकोळ स्वरूपाचे आंदोलनाच्या संदर्भातले जे गुन्हे असतील ते मागे घेतल्या पाहिजेत। हैदराबादच्या गॅजेटविषयी चर्चा झाली। याला सांगतील CM साहेबाला सांगतील, सहमंत्री साहेबांना सुद्धा सांगतील। त्यांनी सांगितलं, शंभूराजे साहेब सुद्धा आता बोलले की शंभूराजे साहेबांचं म्हणणं होतं की आम्ही पाचपत्र आजच्या घडीला पाठवले 3 होते हैदराबादकडं म्हणजे ते गॅजेटच्या संदर्भात। तर हैदराबादचं गॅजेट घेतलेलं आहे। शिंदे साहेबांच्या समितीत आगत साहेब होते त्याच वेळेस ते संदर्भ दिला म्हणजे त्याला सर्टिफाईड असावं अशी सुद्धा आवश्यकता नाही असं समितीचं सुद्धा म्हणणं आहे। तर मग तुम्ही ते स्वीकारू शकता। सातारा संस्थांबद्दलही त्या गॅजेटबद्दलही मी त्यांना बोललो आहे। साहेबांकडेही भुमरे साहेबांनी चव्हाण साहेबांकडेही आम्ही तो निरोप दिला आहे आणि गुन्हे मात्र सरसकटचा विषय तुम्ही असं नाही करू शकणार की कोणत्या स्वरूपाचे काय त्याच्यात नाहकसुद्धा समाजाचे लिपूर उमटवलेले अंतरवाली राज्यातले सरसकट गुन्हे याबाबतही चर्चा झाली।